नमस्कार मित्रांनो, देवदत्त मोरे DM आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो आज पेडगावचं आदत हिंद केसरीचं मैदान मित्रांनो पार पडत आहे आणि काल आपण पाहिलं असेल की याच ठिकाणी याच पाठीवरती ओपनचा आदतचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळाला आणि आज आदतचं मैदान होत आहे आणि आज आदतच्या मैदानात आलो आहोत. आपल्या बरोबर मित्रांनो शाकीर ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. काल पाहिला असेल तुम्ही आपला बिंदोडचा बादशाह मथुर आणि राजा या गाडीने मित्रांनो काल गुलालाची मानकरी ठरली आणि हिंद केसरी ड्रायव्हर शाकीर भाई पण झालेले. कशा पद्धतीने गाडी पळाली का? गाडी एक नंबर पळवत होती. हं. त्याला शिमेला चांगली गाडी पळाली. मला पण चांगली पळाली गाडी. मग काल कुठंतरी अपेक्षा होती का की बाबा काल आता मथुर पण एवढा मोठा नंदी आहे, राजा पण एवढा टॉप मध्ये पळतोय, गट पाळल्यानंतर काय वाटलं होतं? अपेक्षा एवढीच होती का फायनलला गुलाल पडायला पाहिजे मैदानात. हं, हं. ती काही नाही अपेक्षा घरी थोडीच विचार करून आलतो. हं. फायनलला राहायला पाहिजे आपण. म्हणजे आपले काल जवळपास 3 नंदी पळाले. हो. सम्राटचा फक्त गटाला प्रॉब्लेम झाला. चिमणे पण आपला गोलला सटर झाला, राजा पण झाला. हो. काय वाटतं शाकीर भाई की आजकाल जर बैलगाडी क्षेत्रात जर बघितलं गेलं तर बऱ्याच जणांना एक एक गाडीला गुलाल लागत नाही किंवा गुलाल भेटत नाही. हो. आपले 2-2, 3-3 नंदी प्रत्येक मैदानात तरी गुलालाच असतात. स्वतः कष्ट घेतात त्यामुळं हं. आपले नंदी कुठं नाराज करत नाही आपल्याला. हं. कुठं कुठं आपल्याला खुश ठेवते ती. नाराज कधीच होऊ देत नाही मोठ्या मैदानात. बरोबर आहे. आता शाकीर भाई तर राहुल भाईंचे तुमचे संबंध पण आता चांगले झाले. हो. कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये ही गाडी आपली पळाली होती. हो. त्यावेळेसच राजाचा आणि मथुरचा ज्या आपल्या हे पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी राहुलभाईंनी शब्द दिला होता की गाडी पळणार. हो. म्हणजे जवळपास 1-1.5 महिना शब्द देऊन पळला. आजच्या घडीला हे शक्य आहे का समजा? नाही नाही शक्य नाही. आता हे कसं पहिले चर्चा झालतीच आमची. हां. पण 8 दिवस अगोदर पहिला फिक्स झाला. हां, हां, हां. हां. राहुलभाई पण म्हणले कसं आहे, आता आपण आज शब्द दिलाय म्हटल्यानंतर तो शब्द पाळला पाहिजे. हो. आज शब्दालाच किंमत आहे, नाही तर मग काय तसं. आजच्या जर बैलगाडी क्षेत्रात आपण जर अस्तित्व जर खरं सांगायला गेलं तर बघितलं, एक दिवस आधी बोललेला पण पहिला या ठिकाणी फिक्स राहत नाही. नाही एवढे दिवस म्हणजे कुठेतरी शब्दाला मान आहे. हो. मग राहुल यांच्याविषयी काय सांगाल तुम्ही? पाऊल भाई बी चांगले शब्दाला टिकणार माणसं जे शब्द दिले ते कधी माघारी घेत नाही. आपलं काम तसंच आहे. जे शब्द दिला म्हणजे दिला. गेलं बाकी काही म्हणजे होत. गेलं. आता आज आपला चिमण्या आदतला पळणार आहे. हा. चिमण्या आणि कंदूरचा राजा. अंजोसा राजा. ते नियोजन कसं केलं होतं काय? शेटला म्हणलं मी हां. आपल्याला दोन्ही दिवस बैल पळवा. बरं. ते फोन भेटला आपल्याला तर पळवा. शेट म्हणे फोन येते शाकीर भाई. हां. म्हणलं डायरेक्ट डन करून टाका. गाडी पळवायची आपल्याला दोन्ही दिवस बैल पळवा. बघा म्हणजे फिक्स करा. त्या हिशोबाने नियोजन झालेलं आहे. कंदूरचा राजा बी आता चालू सीझन टॉप मध्ये पाहणार आहे. जवळपास 51 लाखाची आता त्याची खरेदी झाली आपण बघितलं असेल. हो. राजाचं हे कंदूरच्या राजाचं पळ बघितलं का? एक नंबर वासरू पळतो. काल पण अर्जुन बरोबर पळाले. हो. आता शाकीर भाई त्याचबरोबर काल आपला ओपनचं जे मैदान झालं. हो. त्या ठिकाणी आपला मथुरून राजा फायनलला पात्र झाले. सेमी फायनल 2 कडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं कारण या बैलगाडी क्षेत्रातले टॉपचे नंदी त्या सेमी फायनल 2 मध्ये पळाले. सेमीच्या चिठ्ठ्या निघल्या ना. हां. निघाच्या टायमाला पब्लिक चालवा करायला लागली होती. तिथलचा जल्लोष वेगळाच होता. बरोबर. हा. म्हणजे काल निघाच्या टायमाला पण गाडी पळवायच्या टायमाला पण. म्हणजे का जवळपास हे दोन्ही पण टॉप म्हणजे काय आपले सगळे आपलीच आहेत. बकासूर असेल, राजा असेल, सर्जा असेल, मथुरा असेल. तर ते लढत चारही बैलाचे लोक फॅन आहे भरपूर पब्लिक फॅन आहे त्याची. हिशोबानं आता ज्यावेळेस सेमीफायनल ज्यावेळेस पळायला गेला त्यावेळेस काय तुमच्या मनात काय होतं? बाबा आज एवढं टॉपचे नंदी सगळी एकाच टीममध्ये आहेत. हो. आणि फक्त एवढं अपेक्षा होती की राहायला पाहिजे फायनलला आपण. आपलं लक्ष आपल्याकडे. हो. बरोबर आहे. तर आता तुम्ही काय सांगाल की आता बकासूर आणि सर्जा ही पण एक टॉपची गाडी कडनं पळाली. टॉपचीच नंदी बकासूर आणि ते पण. आणि बकासूर होता तिथं त्यामुळे आम्ही निकाल बघायला पण मी गेलो. बरोबर आहे. हा. तिथं काही आम्ही भांडलो नाही काही नाही. तिथं आता राहुल भाई गेले की नाही गेले तुम्ही सांगा पण आपण सुद्धा तिथं जाऊन बी पाहिलं नाही बकासूरमुळे. बरोबर. जे देतील कमिटी निर्णय देतील. कुठंतरी मित्रांनो बघू शकता की एवढे टॉपचे नंदी आहे त्यांनी शाकीर पण सांगतात की चारही नंदी आपलेच होते. बकासूर असेल, सर्जा असेल, मथुर असेल. ज्यावेळेस गाड्या पळाल्या निकाल पेंडिंग ठेवण्यात आला होता. बरेच जणांचं लक्ष होतं की काय निकाल लागला असेल.
शाकीरबाई पण स्वतः सांगतात की आपणही निकाल बघायला गेलेलो नव्हतो, राहुलबाई पण गेले नव्हते आणि बकासूरचे मालक मोबाईल शेट वगैरे असतील ते पण आले नव्हते. पूर्णपणे निकाल मित्रांनो कमिटीच्या ह्याच्या होता काय दिलते, कारण दोन्ही नंदी दोघांसाठी आपलेच होते. त्या ठिकाणी जबरदस्ती चुरस झाली मित्रांनो, हार जीत होत राहते. राजा आणि मथुर त्या ठिकाणी मित्रांनो गोलालाच पात्र झाले. शाकीरबाई आता ज्यावेळेस गाडी गोलाला पात्र झाली त्यावेळेस राहुलबाईंचं तुमचं काय बोलणं झालं? राहुलभाईचं म्हणणं होतं हा. आनंदी फायनलला राहिली गाडी. सगळे खूप झालते. हा हा मला जे आम्ही भेटलो पोरस आम्ही ट्रेनिंग हा हा पहिले कोर्स करत होते सायकल काही फायनलला गाडी राहायला पाहिजे आपली. बर ते काही अपेक्षा नाही तुपल्याकडून मला. हा हा तसे कोरेगावला पण झालता. हा बरोबर हा फायनलला गाडी राहायलाच पाहिजे. हा तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, फोर्स हा, करू हा. नका आणि राहते आपली. हे आपल्याला हा. कुठेतरी फक्त गुलाल महत्वाचा आहे. हा, नंबर गुल- किती होते हा हिंदकेसरीचा गुलाल मिळाला हे आपल्यासाठी भरपूर आहे. बस. आता त्याच्याबरोबर आता गाडी जर आपली पाहिली आता मथुरचं स्पीड कालचं कसं होतं सेमीफायनल जर बघितलं तर मथुर आज जबरदस्त स्पीड लय लय वासरात मस्तूर लय भारी पळतो. हा. नंबर पळत होती खाली. म्हणजे राहुलभाई पण सांगतात की ज्यावेळेस एखादा मोठ्या बैलापेक्षा ज्यावेळेस आदत वासरू वगैरे ज्यावेळेस मथुर वासरात बरोबर जास्त असतो वेळ पळतो. तो मथुर एक नंबर आणि शिस्तीने पळतो वासरांना. वासरामध्ये फुल ताकद लावून बैल पळतो. तुम्ही पळवता त्यामुळे तुम्हाला एक अंदाज आला असेल मथुरचा. फुल ताकदीने बैल पळतो. जबरदस्त गाडी मित्रांनो पळते शाकीरबाईंचं ऐकलं असेल. आता आज जो आपला आदतला जो नवीन वासरू आणला होता त्याचं नाव काय आहे? तो बी छोटा राजा आहे. केरला बी पण परिस्थिती चांगली आहे. बरं. अजून एवढी शिस्त नाही वासराला. हा. शिस्त आली ना तो पण एक नंबर करून किती वेळा दाखवणार. पळाला आता तो? ते 30 मध्ये पळाला. 30 मध्ये पळाला. हा सुट्टी गाडी पळत होती हातातच होती इथून तिथून. हा, हा. पण अचानक पुढं स्वाभितच झाली गाडी. बर पण गाडी पळून बसली होती पण लॉबीटच झाली. बसली. मग ते जर खरेदी वगैरे झाली की आपला घरचाच आहे तो? ते खरेदी केलेलं आहे. कुठून केलेलं आहे? आपले निलेश दादा बर काळे शिरूरचे. हा हा राजा आपला मोठा राजा त्याच्याकडून घेतलं त्याच्याकडून घेतला तो. म्हणजे मोठा राजा यांच्याकडून घेतला त्यांच्याकडूनच हा पण घेतलेला आहे. हा त्याचं भविष्य कसं वाटतंय तुम्हाला? भविष्य एक नंबर राहणार त्याचा. है ना? दिसणार तुम्हाला एखादी तुमच्या युट्यूबला. बरं तुम्ही बघू शकता आता नवीन आपला छोटा राजा पण आहे इथं. आज थोडंसं बॅड लक समजा पळून गाडी राहिली स्पीड भरपूर आहे पण लॉबीटच झाली. पुढच्या मैदानात पण तो पण नक्कीच गोलालाच पात्र होईल. आता आपला चिमण्याची आणि कंदूरची राजाची गाडी किती गटात पाळणार आहे? 177 मध्ये राहील नाही 72 70 किंवा 72 मध्ये पाळणार आहे. 2 चिठ्ठ्या तिथं दोन्ही पैकी कुठेतरी आम्ही. शाकीरबाई कालचं एवढं मोठं मैदान झालं आता हा क्षण तुम्ही पेडगाव मैदानावर पहिल्यांदाच अनुभवला असेल. हो पाहिलं काय काय सांगाल कालच्या दिवसावर? दिवस फार चांगला दिवस हा, हा. आपल्यासाठी पण. हा, हा. सगळे गावातले पण 2-4 जण फोर व्हीलर घेऊन आलते. बरं. सगळे खुश झाले. हा, हा. मला राहिली व गाडी. हा. सेमीला अशी पळी वा हा. राहिली म्हणजे फायनलला सगळे आपल्याला आनंद पत्र झाली होते. हे आनंद आहे आपल्याला मग. आता ज्यावेळेस असा जल्लोष तुम्ही बघितला असेल गट असेल काय असेल गाडी नुसती पळायला गेली तरी एवढी लोक म्हणजे पाठीमागे असतात एवढा जल्लोष असतोय एवढं पब्लिक प्रेम करतोय. गाडीत तुम्ही बसलेला असता काय वाटतं म्हणजे आपल्या आजूबाजूला एवढे लोक आहेत. नाही आता कुठेतरी असं वाटतं लय भरपूर नाव झालं आपलं पण चांगलं वाटतं मनाला. असं वाटतं कधी आपण स्वप्नात बघू राहिलं. बरोबर म्हणजे आपण म्हणजे खरंच अस्तित्वात बसतोय का स्वप्नात आहे असं वाटत असेल ना. या शाकीरबाई थोडक्यात म्हणजे कमी दिवसामध्ये तुमच्या नंदीने तुम्हाला एवढं सगळं मिळवून दिलं का? लय मोठं नाव झालं. त्यांनी दिवसात लय मोठं नाव केलं पाहिजे. तिन्ही नंदीमुळं आपलं नाव झालं एवढं मोठं. कुठेतरी शाकीरबाई असं असतं की हो, की ज्यावेळेस आपण एखाद्या मोठ्या प्राण्यावरती जीव लावतो त्यांना आपण एवढ्या मनापासून सांभाळतो म्हणून त्याची कुठेतरी पोचपावती आपल्याला मिळत असते. तेच आपण एवढं सांभाळणी केली जीव लावला गेला त्यामुळे आपलं एवढं नाव चालू आहे. नाव चालू आहे. म्हणजे आपला गाव असेल पहिलं म्हणजे आपण तुम्ही वडगाव मैदानात ज्यावेळेस 5 लाखाच्या मैदानात पळायला होता तर ज्यावेळेस गाडी गटपास झाली त्यावेळेस कोणाला माहित पण होती त्यावेळेस पण आम्ही पहिली बाईट घेतली होती तुमची. 7-8 महिन्यात बैलगाडी क्षेत्रातला असा कोणता माणूस मी तो ओळखत नसेल. सगळीकडं ओळख केली त्यानं चांगले मोठ्या लोकांसोबत पण संबंध बरोबर झाले त्याच्यामुळे. एका बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढा सगळा बदल झाला. होते त्या भागात कुठं पण येऊ द्या काहीच अडचण येणार नाही. एवढं नाव करून गेलं पहिला. बैलांनी नाव करून गेलं. आता काय अपेक्षा काय आहे का तुम्हाला? तसं काही नाही आता एवढं मोठं नाव झाल्यावर लोक कोटीनं पैसे खर्च करून राहिली. बरोबर आहे. एवढं नाव नाही झालं. एवढं कमी याच्यात नाव झालं म्हणजे लय
ती पण आपल्या घरच्या गाड्या, घरची गाडी, घरचा साथ पळवून तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय. हो साईड ड्रायव्हर पण तुम्ही स्वतःच आहे. हो एवढं सगळं यश तुम्हाला मिळालंय आणि इथून पुढे पण मिळत राहील अशीच अपेक्षा करतो आणि तुम्हाला आणि तुमच्या सर्व नवीन तुमच्या टीमला नवाबाई पण आहेत सगळ्यांना शुभेच्छा देतो की चिमण्या आणि आज पण फायनलचा आणि गोलालाचा मानकरी आहे. धन्यवाद.